विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं स्वागत आहे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय इयत्ता 12वी पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयातील प्रकरण दुसरे ते म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. तर या प्रकरणाविषयी आपण माहिती घेत आहोत. या दुसऱ्या प्रकरणातील जे काही प्रमुख 5 घटक आहेत तर ते म्हणजे वायू प्रदूषण, हवामान बदल, त्याशिवाय मृदा प्रदूषण, त्यानंतर ध्वनी प्रदूषण आणि 5वा घटक आहे घन कचरा व्यवस्थापन. तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर यामधील पहिले 3 जे घटक आहेत वायू प्रदूषण, हवामान बदल आणि मृदा प्रदूषण, तर याविषयी आपण चर्चा तर आजकाल आपल्याला पर्यावरणीय प्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. यामध्ये मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका पर्यावरणीय प्रदूषणाचा निर्माण झालेला आहे. याच्यामध्ये जी काही प्रमुख कारणे आहेत यामध्ये वाढती लोकसंख्या, दुसरं आहे अनियंत्रित औद्योगिकीकरण, पुढचं आहे शहरीकरण आणि त्याशिवाय नैसर्गिक संसाधनांचे शोषण. तर या पर्यावरणीय प्रदूषणाची कारणं आपणाला पाहावयास मिळतात. प्रदूषणामुळे गंभीर अशा स्वरूपाचे पर्यावरणीय असंतुलन हे सुद्धा निर्माण होत आहे. मानवाच्या ज्या काही मूलभूत 3 गरजा आहेत तर ते म्हणजे जल, जमीन आणि हवा. तर यामध्ये मानवाने केलेल्या वेगवेगळ्या कृतीमुळं प्रदूषके हे तयार झालेले आहेत, किंवा हे जे काही 3 घटक आहेत जल, जमीन आणि हवा मानवी कृतीमुळे प्रदूषित झालेले आहेत. हवा, पाणी आणि मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक वैशिष्ट्यामध्ये अनिष्ट बदल हे सजीवांच्या जीवनावर हानिकारक परिणाम होऊ शकतात किंवा कोणत्याही सजीवासाठी आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होतो. तर याला प्रदूषण असं म्हटलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO यांनी एक नवीन अहवाल हा तयार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये जागतिक रोगापैकी 24% रोग आणि त्याशिवाय सर्व मृत्यूपैकी 23% मृत्यू हे दूषित पर्यावरणामुळे होतात असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला पर्यावरणीय व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे पर्यावरणीय प्रदूषण रोखणं हे किती गरजेचं आहे हे यावरून लक्षात येतं. प्रदूषित पर्यावरणामुळे काय होतं की प्रमुख 4 आजार हे प्रामुख्याने बळावतात. ते म्हणजे अतिसार, श्वसनसंस्थेचे संसर्ग, त्याशिवाय नकळत इजा आणि मलेरिया हे ते प्रमुख 4 आजार आपण सांगू शकतो. त्याशिवाय प्रदूषणाला कारणीभूत कोणते घटक आहेत, तर जे काही घटक आहेत तर ते त्यांना प्रदूषक असं म्हटलं जातं. तर हे प्रदूषक 3 स्वरूपात असतात. एक तर घन, दुसरं द्रव या स्वरूपात किंवा वायुरूप याही स्वरूपामध्ये ते असतात आणि ते पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतात. आणि मग त्यामुळे हे प्रदूषके रोखणं ही गरज आहे. प्रदूषणाचे जे काही आपण पहिला प्रकार म्हणजे वायू प्रदूषण, तर याविषयी आपण माहिती घेऊया. तर वायू प्रदूषणात प्रामुख्याने अपायकारक असे कण, जैविक रेणू किंवा इतर हानिकारक पदार्थ यांचा पृथ्वीच्या वातावरणामध्ये शिरकाव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यामुळे रोग, मानवांचा मृत्यू व इतर सजीवांचे नुकसान हे आपणाला होत असल्याचं पाहायला मिळतं. तर वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981 नुसार वायू प्रदूषण म्हणजे वातावरणात कोणत्याही घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थांचं अस्तित्व अशा प्रमाणात की जे मानवाला, सजीवांना आणि वनस्पतींना किंवा मालमत्तेस हानिकारक ते ठरू शकतात. वायू प्रदूषके यामध्ये प्रमुख वायू प्रदूषके खालीलप्रमाणे आपण सांगू शकतो. एक म्हणजे अतिसूक्ष्म कण, यामध्ये काजळी, धूर, डांबर किंवा धूळ आणि घरगुती कचरा याचा यामध्ये समावेश होतो. दुसरा आहे विषारी वायू, यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स, त्याशिवाय सल्फर ऑक्साईड्स, त्याशिवाय हॅलोजेन्स
यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, त्याशिवाय सल्फ विथ सेंद्रिय संयुगे यांचा विषारी वायूमध्ये समावेश होतो. त्याशिवाय धातू यामध्ये शिसे, जस्त, लोह आणि क्रोमियम यांचा यामध्ये समावेश होतो. त्याशिवाय औद्योगिक प्रदूषके यामध्ये बेन्झिन, इथर, ॲसिटिक ॲसिड, सायनाईड संयुगे यांचा समावेश आपल्याला होत असल्याचा पाहायला मिळतो. कृषी प्रदूषके याच्यामध्ये कीडनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि त्याशिवाय रासायनिक खते यांचा यामध्ये समावेश होतो. फोटोकेमिकल प्रदूषके तर यामध्ये ओझोन, नायट्रोजनचे ऑक्साईड, त्याशिवाय अल्डिहाइड्स, इथिलीन, फोटोकेमिकल धुके, त्याशिवाय पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट किंवा सल्फर ऑक्साईड यांचा यामध्ये समावेश होतो. त्याशिवाय किरणोत्सर्गी प्रदूषके आहेत. यामध्ये किरणोत्सारी घटक आणि अणुचाचणीमधून बाहेर पडणारा घटक तर यांचा यामध्ये समावेश पाहायला आपल्याला मिळतो. वायू प्रदूषणाचे 2 प्रकारचे स्रोत पाहायला मिळतात. एक म्हणजे नैसर्गिक स्रोत आणि दुसरा आहे मानव निर्मित स्रोत. नैसर्गिक स्रोतामध्ये प्रामुख्याने ज्वालामुखीचा उद्रेक, जंगलातील वणवा, त्याशिवाय जैविक विघटन, त्याशिवाय परागकण, दलदल आणि किरणोत्सर्गी घटक इत्यादींचा समावेश आपणास पाहावयास मिळतो. मानवनिर्मित जे काही स्रोत आहेत प्रदूषणाचे तर यामध्ये घरातील हवेतील प्रदूषके, त्याशिवाय वाहनांचे उत्सर्जन, त्याशिवाय जीवाश्म इंधनाचे ज्वलन, त्याशिवाय कृषीजन्य क्रिया, त्याशिवाय औद्योगिक उत्सर्जन, औष्णिक वीज प्रकल्प याचा यामध्ये प्रामुख्यानं समावेश आपल्याला पाहावयास मिळतो. वायू प्रदूषणाचे जे काही परिणाम आहेत तर ते मानवी आरोग्यावर तसंच पर्यावरणामध्ये होत असतात. तर याच्यामध्ये सल्फर ऑक्साईड्स, नायट्रोजन ऑक्साईड, धूर, धुके, त्याशिवाय कण पदार्थ, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन, शिसे, अमोनिया यांचा परिणाम हा मानवी आणि हे आरोग्यावरती परिणाम होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाविषयी थोडी चर्चा करूया. तर हा जो काही निर्देशांक आहे तो विशिष्ट ठिकाणची हवा प्रदूषणाची पातळी दर्शवत असतो. हवेच्या गुणवत्तेची माहिती जनतेला सांगण्याचं काम शासनातर्फे केलं जातं आणि त्यासाठी निर्देशांकाचा उपयोग हा केला जातो. तर हा निर्देशांक जसा वाढतो तसा सार्वजनिक आरोग्याचा धोका हा निर्माण होतो. आता या ठिकाणी आपण चित्रामध्ये पाहू शकतो तक्त्यामध्ये की 0 ते 50 तर आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर 51 ते 100 हे समाधानकारक सांगितलेलं आहे. त्यानंतर 101 ते 200 हा मध्यम प्रदूषित सांगितलेला आहे. त्यानंतर 201 ते 300 हा खराब सांगितलेला आहे आरोग्याच्या दृष्टीनं. त्यानंतर 301 ते 400 हा अगदी खराब असा सांगितलेला आहे आणि त्यानंतर 401 ते 500 हा तीव्र प्रदूषित असं सांगितलेलं आहे. त्यामुळं हवेच्या गुणवत्तेचा जो काही निर्देशांक आहे तो खाली राहिला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं. तर या बाबतीत आपण काळजी घेतली पाहिजे. यानंतर आपण वायू प्रदूषणाचे जे काही नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आणि उपाय कसा करायचा तर याविषयी थोडी चर्चा करूया. तर पहा यामध्ये आपण काय उपाय करू शकतो तर जळाऊ लाकूड, कोळसा आणि कचरा जाळण्यापासून आपण स्वतःला परावृत्त केलं पाहिजे. त्याशिवाय पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा संसाधने याचा आपण वापर केला पाहिजे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आपण केली पाहिजे. त्यानंतर भूतल पातळीवरील प्रदूषण कमी करण्यासाठी धुराड्याची उंची शक्य तितक्या उंच पातळीपर्यंत वाढवली पाहिजे. त्याशिवाय वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी वृक्षारोपण करावे. तसंच वृक्ष प्रदूषित वायू शोषून घेतात व त्यांच्या पानावरती हवेतील तरंगणारे कणयुक्त घटक हे चिटकत असतात. त्याशिवाय सार्वजनिक वाहतूक प्रणाली आपण मजबूत केली पाहिजे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर हा आपण केला पाहिजे. वायू प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी शासनाने काही पावलं उचललेली आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये भारतभर वातावरणीय हवा गुणवत्ता देखरेखीची स्थापना केलेली आहे. त्याशिवाय पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत वातावरणाच्या हवेच्या गुणवत्तेच्या मानांकांची अधिसूचना ही जाहीर केलेली आहे. 1990-91 त्यानंतर 1996 किंवा 1998, 2000, 2001
तर या सालासाठी वाहनांच्या उत्सर्जनांच्या नियमांची अधिसूचना ही जारी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याशिवाय पेट्रोलमधून शिसे काढून इंधन गुणवत्ता सुधारणे, डिझेलमधील सल्फर कमी करणे किंवा गॅसोलिनमधील बेन्झिन कमी करणे, त्याशिवाय पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉलचा समावेश करणे, तर हे उपाय आहेत. त्याशिवाय CNG, LPG, हायब्रिड आणि इलेक्ट्रिकसारख्या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या वापराबाबत जागृती ही केली पाहिजे. त्याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सुधारली पाहिजे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिक वाहनांना टप्प्याटप्प्याने कमी करणे. त्याशिवाय जनजागृती आणि मोहीम. वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची उत्तम पद्धत म्हणजे प्रदूषण प्रतिबंध, ज्याला स्रोत कमी करणे असेही म्हणतात. ही प्रक्रिया स्रोत प्रदूषण कमी करते किंवा नाहीसे करते किंवा त्याला प्रतिबंधित करण्याचं काम करत असते. प्रत्येक वाहनासाठी नियमितपणे PUC म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल हे प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे, जे भारतातील मोटार वाहने उत्सर्जन आणि प्रदूषण नियंत्रणाचे निकष पूर्ण करणारे प्रमाणपत्र आहे. तर ते घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपण प्रदूषण कमी करण्यासाठी, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय करू शकतो आणि काय नाही केलं पाहिजे, तर या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर या ठिकाणी आपण चित्रामध्ये पाहू शकतो की हे करा. तर हे करा म्हणजे काय काय करा, तर कामावर जाताना चालत अथवा सायकलनं गेलं पाहिजे. त्याशिवाय जेथे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करावा. त्याशिवाय कारपूल म्हणजे 2 अथवा 4 जण एकाच मोटारीने जाऊ शकतात कामाच्या ठिकाणी. त्याशिवाय अधिकृत चाचणी केंद्रामधून प्रदूषण नियंत्रण PUC हे प्रमाणपत्र घेतलं पाहिजे. त्याशिवाय वाहनांचे इंधन फिल्टर साफ ठेवणे आणि इंधनाची बचत करणे, तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय मानकानुसार सुचवल्याप्रमाणे टायरमधील हवेचा दाब हा ठेवावा. त्याशिवाय जैव इंधनाचा जो वापर आहे तो केला पाहिजे. आता याचबरोबर काय करू नये हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर यामध्ये स्वतःच्या खाजगी वाहनाचा अतिवापर करू नये. रहदारीचे रस्ते व गर्दीच्या वेळी प्रवास करणे टाळावं, जेणेकरून गर्दीमध्ये वाहनाचा वापर, इंधनाचा वापर हा जास्त होतो. सिग्नलला 1 मिनटापेक्षा जास्त वेळ इंजिन चालू ठेवणे. सिग्नलच्या ठिकाणी थांबावं लागलं तर तेथे इंजिन हे बंद केलं पाहिजे. त्याशिवाय क्लचचा वापर हा पॅडल म्हणून करू नये. पाय ठेवण्यासाठी त्याचा वापर करू नये. त्याशिवाय शिसेयुक्त पेट्रोल, तर याचा वापर हा केला पाहिजे, हे इथे उपाय म्हणून सांगितलेलं आहे. आता याशिवाय पहा की सफर म्हणजे सिस्टम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च. तर हवेची गुणवत्ता, हवामानाचा अंदाज आणि संशोधन प्रणाली, तर या नावाचा एक मोठा राष्ट्रीय प्रकल्प भारत सरकारने सुरू केलेला आपणास पाहावयास मिळतो. तर भारतातील जे काही मोठी महानगरं आहेत, तर अशा महानगरातील हवेच्या गुणवत्तेचे स्थलविशिष्ट माहिती ज्या त्या वेळेस पुरवण्यासाठी हा प्रकल्प सुरू केलेला आहे. तर हा प्रकल्प दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई या 4 शहरामध्ये स्थापित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या प्रणालीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये हवामानाशी निगडीत घटनांबद्दल जागरूकता वाढली आणि हा फायदा झाला आहे प्रामुख्यानं. तर सफार हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी हवेच्या गुणवत्तेची स्थिती जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे याचं महत्त्व आपणाला यामुळं लक्षात येतं. आता यानंतर आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे हवा कायदा, म्हणजे प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा. तर 1981 साली हा करण्यात आला. तर देशातील सभोवतालच्या हवेची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी हा कायदा प्रामुख्यानं केलेला आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून उद्योग आणि कारखान्यातून उत्सर्जनाचं नियंत्रण हे केलं जातं.
त्याशिवाय ज्यायोगे हे उत्सर्जन हानिकारक पातळीच्या खाली ठेवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. या कायद्यात अशी तरतूद आहे की ज्याद्वारे प्रदूषण नियंत्रण मंडळे प्रदूषण करणारे औद्योगिक उपक्रम करण्यास परवानगी नसलेले काही भाग हे चिन्हांकित करू शकतात या माध्यमातून. या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो आणि अशा व्यावसायिकाला किंवा व्यक्तीला हवा प्रदूषण केल्याबद्दल फौजदारी खटल्यालासुद्धा सामोरं जावं लागतं, तोंड द्यावं लागतं. या कायद्यान्वये परिसरात राहणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा विचारले असेल तेव्हा त्यानं माहिती देणं हे बंधनकारक आहे. आता यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे हवामान बदलाचा परिणाम. तर प्रदूषणामुळे हवामानामध्ये बदल मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तर हवामान हा बऱ्याच वर्षाच्या कालावधीमधील हवेचा सरासरी नमुना असतो. वातावरणातील बदल एकतर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणामुळे होत असतं. तर मानवी बदलामुळे हवामानावर गंभीर परिणाम होत आहेत. मानवी क्रियामुळे हवामान बदलाचा जो काही वेग आहे तो वाढलेला आहे. 2050पर्यंत जागतिक तापमान वाढ हे 1.5% 4.5 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत अधिक उच्च असेल असा एक अंदाज वर्तवलेला आहे. आणि या वेगवान बदलाची अनेक कारणं आपल्याला पाहायला मिळतात. जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि त्याशिवाय जंगलतोड. तर या मानवी क्रियामुळं वातावरणामध्ये काही वायूमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जसजसं उत्सर्जन वाढत आहे तसतसे ते हवामानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणत आहे. पृथ्वीच्या या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जातं. हरित ग्रह परिणाम तर आपणाला पाहायला मिळतात. तर यामध्ये प्रामुख्याने आपणास तर हरितग्रह परिणाम हे सुद्धा आपणाला पाहायला मिळतात. तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये हळूहळू होणाऱ्या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ असं म्हटलेलं आहे. सामान्यतः पृथ्वीचा पृष्ठभाग हा सूर्याची काही किरणे शोषून घेतो आणि त्यामुळं पृथ्वीचा पृष्ठभाग हा उबदार होतो. तर काही उष्णता ही वातावरणामध्ये पसरते. त्याचबरोबर नैसर्गिकरित्या उद्भवणारे वायू, त्याशिवाय वातावरणामध्ये अस्तित्वात असणारे वायू या उष्णतेचा ते काही भाग अडवतात आणि त्यास पुन्हा अवकाशामध्ये जाण्यापासून रोखतात. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची उष्णता वाढते आणि तापमानाच्या तापमानामध्ये जी काही वाढ आहे ती होत असल्याची आपल्याला पाहायला मिळते. आता ही जी काही प्रक्रिया आहे ती पृथ्वीला पुरेसे उबदार ठेवण्याचं काम करतं आणि पृथ्वीवरील जे काही वातावरण आहे, तापमान आहे, तर ते टिकवण्याचं काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, त्याशिवाय मिथेन, त्याशिवाय नायट्रस ऑक्साईड म्हणजे NOx, त्याशिवाय सल्फर ऑक्साईड म्हणजे SOx. तर या वायूंना हरितगृह वायू GHGs म्हणतात, कारण ते हरितगृहाच्या काचेसारखे कार्य करतात, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषून घेतलेली जी काही उष्णता आहे ती कायम ठेवली जाते आणि ती अंतराळामध्ये जाण्यापासून अडवली जाते. तापमानामध्ये उष्णता ही अडवल्या जाण्याच्या या प्रक्रियेला हरितगृह परिणाम म्हणून त्याला म्हटलं जातं. आपण येथे चित्रामध्ये पाहू शकतो की सूर्यापासून येणारी जी काही ऊर्जा आहे तर ती कशा पद्धतीने हवेमध्ये शोषली जाते, जमिनीमध्ये शोषली जाते आणि मग काही प्रमाणातच ती काय होते, उत्सर्जित होत असल्याचं आपण या ठिकाणी चित्रामध्ये पाहू शकतो. आता यानंतर आपल्याला जी काही चर्चा करायची आहे ती म्हणजे जागतिक तापमान वाढीच्या संदर्भामध्ये. तर जागतिक तापमान वाढ, तर यामध्ये पहा, जागतिक तापमान हवामान पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूंच्या प्रमाणावर अवलंबून असल्याचं दिसतं.
आज मानवी कृतीमुळे होणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. वाहन आणि औद्योगिक प्रदूषणामुळे यामध्ये CO2, SO2, त्याशिवाय NOx, CO, तर हे प्रामुख्याने विषारी वायू तर यांच्यामध्ये वाढ होत आहे. त्याशिवाय फ्लोरो कार्बन सारखे काही मानवनिर्मित वायू हे पृथ्वीच्या तापमानवाढीस प्रामुख्याने जबाबदार ठरत आहेत. त्याशिवाय पृथ्वीच्या वातावरणातील हळूहळू होणाऱ्या या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ असं म्हटलं जातं. आता यानंतर आपण हवामान बदलासाठी जे काही जबाबदार असलेल्या ज्या काही विविध क्रिया आहेत तर याविषयी आपण माहिती घेऊ शकतो. तर क्रिया कोणत्या, तर औद्योगिक उत्सर्जन, तर यातून हरितगृह वायू कोणते जे हवामानाला हानिकारक आहे, तर याच्यामध्ये NOx, CO, CO2, SOx यांचा यामध्ये समावेश होतो. त्याशिवाय वाहन उत्सर्जन या माध्यमातून CO2, SOx हे वायू हवेत मिसळतात. त्याशिवाय जीवाश्म इंधन ज्वलन यामुळं CO आणि CO2 हे हवेत मिसळतात. त्याशिवाय शेण, रवंथ करणारे जनावरे, भातशेती, तर यामुळे CH4 हवेमध्ये मिसळतात. त्याशिवाय सांडपाणी आणि लँडफिल यामुळे CH4 हे हवेत मिसळतात. त्याशिवाय रेफ्रिजरेशन, फोम आणि एरोसोल, तर यामुळे CFCs हे हवेमध्ये मिसळतात. हे हरितगृह वायू आहेत. त्याशिवाय खतेमुळं NOx याचा हवेमध्ये समावेश होतो. तर जागतिक तापमान वाढीमध्ये हवामान बदलामुळे ह्या अशा पद्धतीच्या क्रिया होत असल्याचं पाहायला मिळतं. आता यामध्ये आपण हवामान बदलाचा परिणाम काय होतो याविषयी थोडी माहिती घेऊया. तर पृथ्वीचं जे काही तापमान आहे ते थोड्या प्रमाणामध्ये जर वाढलं तर काही काळजी करण्याचं कारण नाही, परंतु ते जास्त प्रमाणामध्ये वाढलं तर ते मात्र काळजी करण्यासारखं आहे. आता हवामान बदलाचा परिणाम याच्या आपण 4 प्रकारचे कारणं किंवा परिणाम पाहणार आहोत. एक आहे तापमान वाढ. हवामान बदलामुळं होणारा पहिला परिणाम आहे तो म्हणजे तापमान वाढ. तर यामध्ये जर सध्याच्या दराने हरित वायूचे प्रमाण वाढत राहिले तर सन 2050पर्यंत पृथ्वीच्या तापमानामध्ये 1.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस वाढ होईल आणि त्यामुळे पिकांच्या वाढीस त्यामुळं बाधा निर्माण होईल आणि शेती उत्पादनाचं नुकसान होईल. हे प्रामुख्यानं दुष्परिणाम आपल्याला सांगता येईल. दुसरा परिणाम समुद्राच्या पातळीत वाढ. तर गेल्या शतकामध्ये हिमनग वितळल्यामुळे जागतिक समुद्र पातळी 10 ते 30 सेंटीमीटरनी वाढलेली आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर लहान बेटे हे बुडतील पाण्यामध्ये समुद्राच्या. तर मालदीव प्रजासत्ताक हे समुद्राच्या पातळीच्या वाढीमुळे असुरक्षित असलेल्या देशाचं एक उदाहरण आहे. त्रिभुज प्रदेशमध्ये देखील अतिशय धोक्यात आलेले आहेत. त्याशिवाय तिसरा परिणाम म्हणजे कृषी उत्पादन. तर हवामान पद्धतीत होणाऱ्या बदलांचा दूरगामी परिणाम शेतीवर होतो. काही ठिकाणी शुष्कता येईल, तर काही ठिकाणी जास्त पाऊस, काही ठिकाणी उष्ण, तर काही शीत होतील. याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होईल. तर हे कृषी उत्पादनावरील परिणाम आहेत. त्याशिवाय चौथा प्रकार आहे तो म्हणजे परिसंस्था आणि जैवविविधतेची हानी. तर यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे तोड केल्यामुळं काय होईल तर शुष्कता वाढणार. यामुळे मोठ्या जंगलांना आग लागू शकतात. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि अमेझॉन खोऱ्यातील जंगलातील वणवे ही त्याची अलीकडची उदाहरणं आपण सांगू शकतो. यामुळे जंगलातील मोठी क्षेत्रे हे नष्ट होतील व प्राण्यांच्या प्रजातींना स्थलांतर करणं भाग पडेल. हा त्याचा दुष्परिणाम आपण सांगू शकतो. आणखी एक पाचवा जो काय परिणाम आहे तो म्हणजे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम. तर उष्णतेच्या लाटामुळे होणारे जे काही मृत्यू आहेत आणि इतर गोष्टीमुळे होणारे जे मृत्यू आहेत, तर पाणी आणि हवेद्वारे होणारे आजार, त्याशिवाय मलेरिया, मेंदू ज्वर, डेंग्यू यांचं प्रमाण वाढेल. हे अशा पद्धतीचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. तर एकंदर हवामान बदलाचे परिणाम हे 5 प्रकारचे पाहायला मिळतात की ज्याची आपण आता चर्चा केलेली आहे.
आता यानंतर आपण आणखी एक मुद्दा या तासामध्ये त्याची चर्चा करणार आहोत, तर तो आहे मृदा प्रदूषण. तर मृदा प्रदूषण मानवी कारणामुळं आणि नैसर्गिक कारणामुळं सुद्धा होत असतं. पाणी आणि हवेप्रमाणे सजीव प्राण्यासाठी माती ही तितकीच महत्त्वाची आहे आणि ती वनस्पतींना आधार देण्याचं काम करतं. इतर सर्व सजीव या मातीच्या माध्यमातून मातीवर अवलंबून आहेत. माती तयार होण्याची प्रक्रिया ही इतकी हळू आहे की माती एक पुनर्नवीकरणीय स्रोत म्हणून ओळखले जाते. म्हणूनच मृदा प्रदूषणाचा अभ्यास व नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मृदा प्रदूषणाचे जे काय स्रोत आहेत, तर यामध्ये पहा, जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर विपरीत परिणाम करणारे विविध घटक आहेत, ज्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते. तर यामध्ये कोणकोणते, तर पिकावर फवारली जाणारी रासायनिक किंवा कीटनाशके आणि कीटकनाशके, तर याचा परिणाम होतो मातीवर. त्याशिवाय खते किंवा जी पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मातीमध्ये मिसळतात असे जे काही घटक आहेत, तर त्याच्यामुळे मृदा प्रदूषण होते. त्याशिवाय सिंचनाचा अतिरेक करणे, पाण्याचा अतिरेक वापर करणे, तर यामुळे सुद्धा जमीन शारपड बनते. तर हे त्याचं कारण आहे. आता माती प्रदूषणाचे परिणाम काय होतात, तर माती प्रदूषणाचे आपल्याला साधारण 5 परिणाम पाहायला मिळतात. एक म्हणजे रसायने, कीटनाशके व तणनाशके यासारख्या घातक पदार्थामुळे मातीची उत्पादकता ही कमी होते. दुसरा आहे, रसायने आणि कीटनाशके मातीमधील सूक्ष्मजीवांचा नाश करतात आणि मातीची रचना आणि सुपीकतेवर त्याचा परिणाम होतो. त्याशिवाय तिसरा आहे, लोकांच्या चुकीच्या अनारोग्यदायी सवयीमुळं सुद्धा मातीत प्रदूषण वाढत आहे. चौथा आहे, कचरा आणि विष्ठेमध्ये असणाऱ्या रोगकारक जंतूमुळे माती दूषित होते व त्या मातीत पिकवलेल्या भाजीपाला व पिकामुळे मनुष्य व पाळीव जनावरांना रोग हे होत आहेत. त्याशिवाय पाचवं कारण आहे परिणाम, ते म्हणजे विरघळणाऱ्या क्षारांचे वाढत जाणारे प्रमाण, याला क्षारता म्हणतात आणि याचा मातीची गुणवत्ता आणि उत्पादकतेवरती विपरीत परिणाम होतो. जास्त सिंचनामुळे मातीच्या पृष्ठभागावरती क्षार जमा होतात. क्षारयुक्त माती वनस्पतीच्या वाढीस हे अयोग्य बनते आणि त्यामुळं अशा या परिणामापासून वाचण्यासाठी मृदांचं संरक्षण केलं पाहिजे. आता मातीच्या सुपीकतेचं सुद्धा मूल्यांकन केलं जातं. मातीतील पोषण तत्वाच्या उपलब्धतेनुसार तिचे कमी, मध्यम व उच्च असं वर्गीकरण राष्ट्रीय स्तरावरती अवलंबलेलं आहे आणि ते खालीलप्रमाणे आपण असं पाहावयास मिळतं. तर आपण येथे तक्त्यामध्ये पाहू शकतो मातीच्या सुपीकतेचे मूल्यांकन. तर मातीतील पोषक द्रव्ये कोणती, तर सेंद्रिय कार्बनच्या रूपात मोजला जाणारा उपलब्ध नायट्रोजन. आता मातीच्या सुपीकतेचे मूल्यांकन आपण कमी, मध्यम आणि जास्त या स्वरूपामध्ये त्याचा उल्लेख करू शकतो. तर या ठिकाणी तक्त्यामध्ये दिलेला आहे. उपलब्ध नायट्रोजन किलोग्रॅम हेक्टरमध्ये किंवा उपलब्ध फॉस्फरस अल्कलीयुक्त जमिनीत किलोग्रॅम हेक्टरमध्ये किंवा उपलब्ध पोटॅशियम, तर ते किती प्रमाणात असावं, मग कमी, मध्यम, जास्त, तर याचं मूल्यांकनाचा तक्ता हा दाखवण्यात आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आणखी एक या माती प्रदूषणाच्या संदर्भातला मुद्दा अभ्यासायचा आहे, ते म्हणजे माती प्रदूषण नियंत्रण. तर यामध्ये माती प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय आहेत. तर प्रामुख्याने 4 उपायाविषयी आपण चर्चा करूया. तर यातला पहिला उपाय आहे रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि जैविक खते आणि हिरवळीची खते याचा प्रामुख्यानं वापर करणे, हा त्याच्यावर पहिला उपाय सांगता येईल माती प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी. दुसरा आहे कीटकांवर जैविक कीड नियंत्रक वापर करणे आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे, हा उपाय आपण सांगू शकतो. तिसरा आहे शेतातील कचरा व शेण यांचा वापर बायोगॅससाठी
करण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि चौथं सांगू शकतो, वृक्षारोपण मातीची धूप मोठ्या प्रमाणात रोखू शकते आणि त्यामुळं आपण मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रमुख 3 मुद्द्याविषयी चर्चा केलेली आहे. ते म्हणजे वायू प्रदूषण, हवामान बदल आणि मृदा प्रदूषण. आता या प्रकरणातील राहिलेले जे काही 2 मुद्दे आहेत तर ते म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि 5वा मुद्दा आहे घन कचरा व्यवस्थापन. तर याविषयीची चर्चा आपल्याला पुढील तासाला करता येईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.